राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. संतोष ज्ञानेश्वर शेळके, मुक्काम पोस्ट बोटा गावचा उपसरपंच असून या ठिकाणी आपलं जे 12 तारखेला रेल्वेचं जनआंदोलन आहे, या जनआंदोलनामध्ये सर्व नागरिकांनी, सर्वसामान्य जनतेने या ठिकाणी या आंदोलनासाठी सहकार्य करून जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी जमून ते आंदोलन यशस्वी करण्यासाठी मी आपणा सर्वांना या ठिकाणी साकडं घालत आहे. या ठिकाणी 2019ला जी रेल्वेची मोजणी झाली होती, पुणे नाशिक रेल्वे पश्चिम पट्ट्यातून जी मोजणी झाली होती, तीच मोजणी अधोरेखित करून सरकारने त्या मार्गानेच रेल्वे न्यावी अशी सरकारकडं आम्ही सर्वजण या ठिकाणी मागणी करत आहोत. या रेल्वेमुळे बोटा साकूर पठार भाग असेल, त्याचबरोबर बेलापूर ब्राह्मणवाडा पठार भाग असेल, या संपूर्ण पठार भागाचं या रेल्वेमुळं नंदनवन होणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शेतीमाल आपला त्वरित मोठाल्या शहरांमध्ये पोचणार आहे. तर जो नोकरदार वर्ग आहे, जो पुणे मुंबईला वास्तव्य करतो आणि त्याच ठिकाणी राहून त्या ठिकाणी आपल्या पोटाची उपजीविका करत असतो, तो नोकरदार वर्गसुद्धा या ठिकाणी रेल्वे गेल्याच्या नंतर या ठिकाणी दररोज घरून येऊन जाऊन करू शकतो. या रेल्वेचे अनेक सारे फायदे या ठिकाणी आपल्या पट्ट्याला, आपल्या पठार भागाला या ठिकाणी होणार आहे. त्यासाठी सर्वांनी या ठिकाणी जमून 12 तारखेच्या आंदोलनासाठी विशेष सहकार्य करून हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही सर्वांना मी नम्र विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजू किसन लामखडे, राहणार बोटा, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. आपल्या पठार भागातील सर्व युवकांना कळकळीचं आव्हान आहे की जी रेल्वे पुणा आणि नाशिक जी रेल्वेची मोजणी झालेली आहे 2019च्या सर्वेनुसार, तीच पूर्ण करण्यात यावा ही सरकार कळकळीची विनंती राहील. आणि सर्वात महत्त्वाचं, जी 12 तारखेला आपलं आंदोलन राहणार आहे, त्याच्यात सर्व युवकांनी मोठ्या संख्येने भाग घेऊन त्याच्यात सहकार्य करावं ही नम्र विनंती. मी श्री विलास गणपत शेळके, राहणार बोटा, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. या ठिकाणी 12 तारखेला जे काही रेल्वेच्या संदर्भामध्ये जन आंदोलन आपल्या परिसरातील सर्व तमाम तरुण पिढीने उभारलेलं आहे, त्यामध्ये मी प्रथमतः या तरुण पिढीला पाठिंबा देतो की ज्या रेल्वेमुळे खऱ्या अर्थानं पश्चिम भागातून जी काही पहिली मोजणी झालेली आहे, त्यातूनच रेल्वे जाऊन खऱ्या अर्थानं आपल्या ग्रामीण भागातील जे काही तरुण आहे नोकरीनिमित्त पुन्हा चाकण या ठिकाणी जात आहेत, त्यांनासुद्धा जाण्या येण्यासाठी जो काही वेळ लागतो तो रेल्वेच्या माध्यमातून ते दर दिवस जाऊन येऊन करतील. अशा पद्धतीने रेल्वेचे अनेक फायदे असून आपल्या पठार भागाचं आणि अकोला तालुक्याला वरदान ठरलेलं भंडारदरा धरण असेल, कळसुबाई शिखर असेल, या बाजूला हरिश्चंद्रगड असेल, हे जे काही पर्यटन स्थळ आहे तेही अतिशय महत्त्वाच्या, म्हणजे सर्वसामान्य गोरगरीब तरुणांना त्या ठिकाणी रोजगार संधी उपलब्ध होईल. अशा पद्धतीनं रेल्वेसाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन जी काही विकास क्रांती सेना आहे, ज्यांनी जन आंदोलन मोठ्या प्रमाणात उभारलेलं आहे, त्यांना आपल्या गावाच्या वतीनं, त्याच पद्धतीनं सर्व तरुण पिढीच्या वतीनं, ज्यामध्ये तरुणांचाच फायदा आहे, त्यासाठी आम्ही सर्वजण 12 तारखेला या जन आक्रोश मोर्चामध्ये सामील होऊन खऱ्या अर्थानं सरकारला जाब विचारणार आहोत की अशा पद्धतीनं जर हा पठार भाग कायम दुर्लक्षित तुम्हाला ठेवायचा असेल, हा जो काय आंबी, जाचकवाडी, ब्राह्मणवाडा, बेलापूर, बदगी, बोटा, या बाजूला अकलापूर असेल, आबळवाडी असेल, हा साकूर पट्टा असेल, हा सर्व पट्टा खऱ्या अर्थानं पठार भाग आहे. आणि यातून जर रेल्वे गेली तर आपल्या सर्वसामान्यांचं जनजीवन हे खऱ्या अर्थानं आनंदमय होईल. त्यासाठी आपण सर्वांनी या जन आक्रोश मोर्चामध्ये सामील होऊन या विकास क्रांती सेनेला पाठिंबा द्यावा अशी मी सर्व तरुणांना आणि गावकऱ्यांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय
प्रिय ग्राहकांनो, आपल्या सेवेत सदैव तत्पर आहे फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस. जीवनभराची साथ, जीवनानंतरही मदतीचा हात. इथे सर्व कंपन्यांचे मेडिक्लेम सर्व्हिस, वाहनांचे इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, प्रॉपर्टी, शॉप, हाऊसिंग सोसायटी, बिल्डिंगचे इन्शुरन्स, LIC, म्युच्युअल फंड, पेन्शन प्लस, चाइल्ड एज्युकेशन प्लॅन्स, टॅक्स सेव्हिंग प्लॅन, आरोग्य विमा, अपघात विमा असे सर्व प्रकारचे इन्शुरन्स आणि प्लॅन्स एकाच ठिकाणी. ना नफा ना तोटा या तत्वावर कामे करून सर्व्हिस दिली जाईल. तर मग आजच संपर्क साधा फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग, बोटा बायपास रोड, श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, बोटा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर सचिन फापाळे. संपर्क क्रमांक 95 27 44 09 46 आणि 95 27 44 09 64. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.